तर सुरुवातीला समजून घेऊया की इन्स्टिट्यूट लेवल सीट्स म्हणजे काय असतात आणि त्याची प्रोसेस काय आहे अप्लाय करायची। लक्षात ठेवा, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आणि स्पॉट राऊंडच्या सीट्स या दोन्ही वेगवेगळ्या आहेत। आता पहिल्यांदा मी इन्स्टिट्यूट लेवल सीट्समध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो। तर इन्स्टिट्यूट लेवल सीट्स म्हणजे काय, एखाद्या कॉलेजचा जर 100% इंटेक असेल तर ते काय करतं, आपल्या 80% सीट्स असतात ना त्या कॅप राऊंडला आपल्याला डिक्लेअर करतं की या सीट्स आपण 80% सीट्स आहेत त्या कॅप राऊंड थ्रू डिक्लेअर करतो। मग त्याच्यात पण परत रिझर्वेशन वगैरे सगळ्या गोष्टी येतात आणि 15% ज्या सीट्स असतात म्हणजे 20% ज्या राहिलेल्या सीट्स आहेत त्या इन्स्टिट्यूट लेवल सीट्समधून डिक्लेअर करतात। आता ते 20% मध्ये पण काय होतं, 5% सीट्स ह्या NRI, OCI, WG असे वेगवेगळे जे कोटा आहेत त्यांच्या थ्रू भरले जातात आणि 15% सीट्स आहेत त्या इन्स्टिट्यूट लेवल सीट्स म्हणून डिक्लेअर केल्या जातात, ज्याचे फॉर्म्स तुम्हाला आता कॉलेजच्या वेबसाईटवरती वगैरे दिसत आहेत। ठीक आहे, आय होप हे सीट्सचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला समजलं असेल। मग इन्स्टिट्यूट लेवल सीट्स म्हणजे काय असतं, तर कॉलेजनं आधीच डिक्लेअर केलेलं आहे की आमच्यातल्या 15% सीट्स आहेत त्या आम्ही इन्स्टिट्यूट लेवल म्हणून डिक्लेअर करतोय, त्या आम्हाला भरायच्यात। आता इन्स्टिट्यूट लेवल सीट्स या मॅनेजमेंट कोटामध्येच येतात, परंतु याच्यावरती डोनेशन वगैरे काही घेतलं जात नाही। गेल्या वर्षीपर्यंत काय कॉलेजेस करायची, या इन्स्टिट्यूट लेवल सीट्स मॅनेजमेंट कोटा थ्रू जे डोनेशन थ्रू आहे ना ती भरत होती, परंतु या वर्षीपासून तशी प्रोसेस नाही आहे। हे सगळं ट्रान्सपरंट मॅनरनेच होणार आहे। मग इन्स्टिट्यूट लेवल सीट्सची प्रोसेस काय असते, तर प्रोसेस काय सिंपल आहे, कॉलेज त्यांच्या वेबसाईटवरती ॲडव्हर्टाइजमेंट रिलीज करतो किंवा न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट रिलीज करतं की आमच्या इथे इन्स्टिट्यूट लेवलचे फॉर्म स्टार्ट झाले। ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे, ती ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यांनी एकतर त्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन तरी दिलेला असेल किंवा ऑफलाईन दिलेला असेल, मग तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन तो ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा असतो। सगळे त्यांचे डिटेल्स वाचायचे, फी स्ट्रक्चर काय आहे, कशी प्रोसेस आहे, सगळं ते व्यवस्थित वाचायचं। तो ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे। मोस्टली हे ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईनच असतात, काही कॉलेजेस आहेत ज्यांचे ऑफलाईन फॉर्म्स आहेत, लाईक कमिन्स कॉलेजने काय केलं तर ऑफलाईन इन्स्टिट्यूट लेवलचे फॉर्म स्टार्ट केले। ठीक आहे, मग ते ॲप्लिकेशन फॉर्म भरताना त्यांनी ब्रँचचा प्रेफरन्स वगैरे विचारला जातो की कोणती प्रेफरन्स हवे तुम्हाला, कोणती ब्रँच हवी वगैरे, तो प्रेफरन्स वगैरे द्यायचा आणि तो फॉर्म सबमिट करायचा। ठीक आहे, त्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्मची फी जी काही असेल ती सबमिट करायची। ठीक आहे, आता प्रत्येक कॉलेजच्या ॲप्लिकेशन फॉर्मची वेगवेगळी फी असते। PICTची 2000 रुपये, तर VITची वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येक कॉलेजच्या ॲप्लिकेशन फॉर्मची फी वेगवेगळी असते। ठीक आहे, फॉर्म सबमिट केल्यानंतर कॉलेज काय करतं, जेवढे ॲप्लिकेशन फॉर्म आमच्याकडे आले त्यांची एक मेरिट लिस्ट बनवतो, म्हणजे टॉप पर्सेंटाईल पासून ते बॉटम म्हणजे ती काय करतं, डिसेंडिंग ऑर्डरने एक मेरिट लिस्ट बनवली जाते आणि त्या मेरिट लिस्ट नंतर ते काय करतं, त्या जे टॉपची मुलं आहेत त्यांच्या प्रेफरन्सनुसार म्हणजे त्यांनी जो ब्रँचचा प्रेफरन्स दिलाय त्यानुसार त्यांना सीट अलॉट केली जाते। मग ज्यांना सीट अलॉट झाली असेल त्यांना जर सीट हवी असेल तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करू शकता। ही जनरल प्रोसेस असते इन्स्टिट्यूट लेवल सीट्स। इन्स्टिट्यूट लेवल सीटसाठी तुम्हाला सतत त्या कॉलेजची वेबसाईटवरती सतत बघावं लागतं की कोणतं नोटिफिकेशन आले काय, मेरिट लिस्ट आले काय, नवीन काही शेड्यूल अपडेट झाले काय, या सगळ्या गोष्टी त्यांच्या वेबसाईटवरती कंडक्ट होतात। तुम्हाला पर्सनली मेल कुणीही सेंड करत नाही किंवा CET सेलच्या वेबसाईटवरती याच्याबद्दल काही अपडेट येत नाही। इन्स्टिट्यूट लेवल सीटला समजा आता तुम्हाला मिळाली ती सीट, तुम्ही ॲक्सेप्ट पण केली तर त्याची फीच काय आहे, तर गेल्या वर्षीपर्यंत काय होतं, ही डोनेशन थ्रू या फी वगैरे इन्स्टिट्यूट लेवल सीट्स विकल्या जात होत्या। यावर्षी CET सेलने काय सांगितलं की तुम्ही 3 पट फी त्या विद्यार्थ्यांकडून चार्ज करू शकता। ठीक आहे, मग कॉलेजेसने सुद्धा तेच केले की आता PICTनं काय केले तर त्यांच्या फीच्या 2,12,000 रुपये इतकी त्यांची इन्स्टिट्यूट लेवल सीटची फी ठेवली आहे। VITनं केले 6,24,000 म्हणजे 3 पट फी केली आहे। त्यानंतर PCCOने काय केले तर त्यांची 5,29,000 रुपये इतकी फी केली आहे। आता ही इयरली फी आहे का, PICT आणि PCCOने तरी सांगितलं की हा आमची इयरली फी असणार आहे, म्हणजे दरवर्षी तुम्हाला इतके पैसे भरावेच लागणार आहेत। VITचं क्लिअरली मेन्शन नाही आहे, परंतु म्हणजे तुम्ही विचार करा, 6,24,000 वर्षाचे नाही म्हटलं तरी 4 वर्षाचे 25-26 लाख रुपये होतात। ठीक आहे, सो या गोष्टींचा तुम्ही विचार करा की काही कॉलेजेसनी ही 3 पट फी जी आहे ती सगळ्या कॉलेजेसनी केलेली नाही आहे, ही फक्त टॉप कॉलेजेसनी केलेली आहे। तुम्ही ज्या कॉलेजच्या इन्स्टिट्यूट लेवल सीटला अप्लाय करताय त्यांच्या वेबसाईटवरती चेक करा, फी स्ट्रक्चर चेक करा की त्यांच्या इन्स्टिट्यूट लेवलची सीट काय आहे, त्यांच्या ॲडमिशन सपोर्टला कॉल करा, विचारा की फी किती आहे आणि त्यानंतर अप्लाय करा। मला वाटतं फक्त टॉप कॉलेजेसनीच ही 3 पट केली आहेत, जी लोअर कॉलेजेस आहेत ना ती काय जास्त करणार नाहीत, कारण का त्यांची ऑलरेडी त्या कॉलेजेसची मार्केट व्हॅल्यू इतकी नाही आहे की ते 3 पट चार्ज करतील। सो तुम्ही त्या गोष्टींची पहिल्यांदा माहिती घ्या कॉलेजच्या रिगार्डिंग, त्यांची फी वगैरे काय आणि मगच अप्लाय करा। इन्स्टिट्यूट लेवल सीट्समध्ये डोनेशन नाही आहे, मात्र हे फी जर त्यांची वर्षाची जर बघाल ना आणि 4 वर्षाची कॅल्क्युलेट कराल हे डोनेशन आणि हे इन्स्टिट्यूट लेवलच्या आत्ताच्या फी हे सगळं सोबतच झाले। म्हणजे CET सेलने रिस्ट्रिक्शन्स तरी आणले, परंतु त्या रिस्ट्रिक्शनला कुठून कसा मार्ग काढायचा ना हे या कॉलेजेसच्या मॅनेजमेंटला त्यांच्या संस्थांना चांगलंच माहिती आहे। त्यामुळे ते विद्यार्थ्यांना पैसे काढून घेण्यात ते काही कमी करत नाहीत, कारण का त्यांच्याकडे कसं असतं, आमचं टॉपचं इन्स्टिट्यूट आहे आम्ही इतकेच पैसे चार्ज करणार, हे सगळं सिंपल आहे त्यांचं, त्यामुळे आपण काही बोलू शकत नाही। त्यामुळे या 3 पट फीचा जो विषय आहे तो व्यवस्थित आधी पहिला बघा, तुम्ही पे करू शकता का, ती इयरली आहे की या वर्षी आहे। ठीक आहे, हे सगळं आधी जाणून घ्या। आता
कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये इन्स्टिट्यूट लेवल सीट स्टार्ट झाले? जवळपास सगळ्या कॉलेजेसमध्ये म्हणजे ऑलमोस्ट खूप कॉलेजेसमध्ये इन्स्टिट्यूट लेवलचे फॉर्म्स आहेत ते स्टार्ट झालेले आहेत. तुम्हाला कसं अप्लाय करायचं आहे? जी कॉलेज तुम्हाला हवी आहे त्या कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करा. शक्य असेल तर कॉलेजला जाऊन व्हिजिट करा आणि त्यांना विचारा की इन्स्टिट्यूट लेवल सीट्सचे फॉर्म स्टार्ट झालेत काय. जे टॉपचे कॉलेजेस असेल, PICT असेल, पुण्यामधलं VIT असेल, PCCOचे दोन्ही कॅम्पस आकुर्डी आणि रावेत असेल, त्यानंतर SPIT असेल, थाडोमल असेल, DJ सांगवी असेल, कमिन्स कॉलेज यांचे इन्स्टिट्यूट लेवलचे फॉर्म्स आहेत ते ऑलरेडी स्टार्ट झालेले आहेत. त्यांच्या वेबसाईटवरती जा, व्हिजिट करून ते फॉर्म्स तुम्ही भरू शकता. लास्ट डेट असते, लास्ट डेट सप्टेंबरपर्यंत आहे मे बी, ते तुम्ही भरू शकता. ठीक आहे, हे होतं इन्स्टिट्यूट लेवल सीट्स. इन्स्टिट्यूट लेवल सीट्समधून ॲडमिशन झालं तर कुठलंही कॅटेगरी बेनिफिट भेटणार नाही आहे तुम्हाला ओपन म्हणूनच कन्सिडर केलं जातं. जी काही त्यांची इन्स्टिट्यूट लेवलची प्री डिफाईन्ड फी आहे तीच तुम्हाला दरवर्षी भरावी लागणार आहे.